श्री स्वामी समर्थ. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. देवीचे विविध श्लोक, जप, पाठ हे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून केले जातात. यामध्ये श्री दुर्गा सप्तशती या पाठाला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करतात. नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणे विशेष शुभ व पुण्य फलदायी मानले जाते. म्हणूनच आपण या व्हिडिओमधून नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाची अधिक माहिती घेऊया. देवी सेवेतील सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. या ग्रंथाचे खूप महत्त्व आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाची रचना मार्कंडेय ऋषींनी केली आहे. या पाठाचे जे पठण करतात त्यांची सर्व संकटातून मुक्ती होते व ते सुखी होतात. मनुष्याला कोणताही त्रास असो, या ग्रंथाचे पठण केल्याने सगळ्या समस्या दूर होतात. दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व सांगताना देवी म्हणते, जो स्वस्थ चित्ताने माझे नित्य स्तवन करेल त्याच्या सर्व बाधा मी नाहीशा करीन. भगवान विष्णूंची माया असलेल्या या चंडिकेमुळे ज्ञान उत्पन्न होते. माझे हे महात्म्य पठण करणाऱ्याला सर्व संकटांपासून मी मुक्त करेन. शत्रूचे भय असो, वेदनांनी जर्जर असो, माझ्या चरित्राचे स्मरण केल्यास सर्व संकटापासून मुक्त होईल असा आशीर्वाद देवीने दिला आहे. म्हणूनच या दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचण्याचे खूप महत्त्व आहे. देवी सेवेतील तीव्र उपासना म्हणून सप्तशती या ग्रंथाकडे पाहिले जाते. या ग्रंथातील 700 श्लोक हे सिद्धमंत्र आहेत. या उपासनेच्या दृष्टीने चैत्र नवरात्र व अश्विन नवरात्र हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. परंतु या उपासनेचा श्रेष्ठ काळ म्हणजे अश्विन नवरात्र होय. त्याचे कारण म्हणजे देवांचे वैद्य अश्विन कुमार फक्त अश्विन मासात पृथ्वीवर वास्तव्य करतात. त्यांच्या सानिध्याने माणसांना निरोगी आयुष्य प्राप्त होऊन मन आनंदी व उत्साही होते. पीक पाणी उत्तम असते. निसर्ग वनश्रींनी भरलेला असतो. हे आनंदी वातावरण नांदावे आणि ऐहिक सुखाबरोबर उपासनेच्या माध्यमातून, देवी सेवेच्या माध्यमातून मनुष्य पूर्णपणे सुखी समाधानी व्हावा, म्हणूनच अश्विन नवरात्र काळ देवी उपासनेला सर्वश्रेष्ठ मानला जातो. या ग्रंथाचे वाचन व श्रवण विशेषतः अष्टमी, नवमी व चतुर्दशी यामध्ये करण्याचा प्रघात आहे. त्याचबरोबर आपण दररोजच्या नित्यसेवेतही हा ग्रंथ वाचू शकतो. अशा या सप्तशती ग्रंथाचे वाचन 14 पाठ केले तर उत्तम होईल. हे 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते. श्री दुर्गा सप्तशती पाठ हा पूर्वान्मुख बसून करावा. बसण्यासाठी दशा नसलेला आसन असावे. अंगावर धृत वस्त्र किंवा सोहळे असावे. ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा. ग्रंथ हातात घेऊन वाचन करू नये. सप्तशती पाठ हा स्वतःला ऐकू येईल असा वाचावा. पाठ चालू असताना मध्येच कोणाशी बोलू नये. पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये. आणि महत्त्वाचे म्हणजे भोजन करून पाठ करू नये. हे 14 पाठ वाचन करताना नकळत आपल्या हातून चूक झाली असल्यास देवी अपराध क्षमापण स्तोत्र वाचावे. दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ वाचन करून आपण ही सर्व सेवा आपल्या कुलदेवतेच्या चरणी अर्पण करू शकतो. तरी या नवरात्रीच्या काळात आपण सर्वांनी या श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन रोज करावे. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपण सुखी होऊ. श्री स्वामी समर्थ.